तर शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व शेतकरी पुत्रांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशाच एक नवतरुण युवा शेतकरी पुत्र ज्यांच्याकडून आपण या दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत. तर आम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. अनिल दादाराव शिंदे, उंचगाव खुर्द, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर आम्हाला सांगा, आपण हा दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 13-14 वर्षापासून. तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण काय 10वी झाले. बरं, त्यानंतर तुम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळले. बरं, ज्यावेळेस दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली होती त्यावेळेस आपल्याकडे किती म्हशी होत्या, जनावरं काय? 3 जनावरांपासून सुरुवात केली. 3 जनावरं. आणि ते पारंपरिक घरचाच व्यवसाय होता का काही विकत आणले? उपार्जित होत्या, पण गावरानी म्हशी होत्या. माझ्या काळापासून मी जाफर मुराद म्हशी केल्या. जाफर आणि मुराकडे वळले, आहे की नाही? म्हणजे जे आपला पारंपरिक दुग्ध व्यवसाय होता त्या दुग्ध व्यवसायाला तुम्ही आधुनिकतेची जोड दिली. बरं, तर ज्यावेळेस तुम्ही 3 म्हशी होत्या त्यावेळेस किती दूध निघायचं बरं? 15 लिटर. 15 लिटर. बरं, आता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस दुग्ध व्यवसाय सुरू केले त्यावेळेस डेअऱ्या वगैरे होत्या का गावात? डेअरी होती. बरं, त्यावेळेस काय लिटर दूध जायचं? 50च्या मागे. 50च्या मागे. बरं, तर मग तिथून मग कसा प्रवास सुरू झाला? त्यानंतर किती म्हशी, म्हणजे एक एक आणल्या का काय बाहेरून? 3 म्हशीवर 2 वर्ष केला. नंतर मग जसं त्याची जोडी वाढत गेली. बरं. तशी जनावरं वाढत गेली. पुन्हा दूध हदगावला लावलं. बरं, तर शेतकरी मित्रांनो, यांच्या गावापासून एक तालुक्याचं ठिकाण हदगाव आहे. तर ती किती अंतर आहे इथून हदगावचं? 16 किलोमीटर. बरं, म्हणजे 16 किलोमीटर तिथं डेली दूध नेऊन तालुक्याला द्यायचे. बोरवेला दूध. बरं, तर त्याच्यात काय फरक होता की बा इथं आणि तिथं नेण्याचा? भावाचा फरक पडला आणि खर्च वाढला आणि दुधाचं उत्पन्न कमी आल्या होत गेलं. त्या कारणामुळे मी हदगावला दूध चालू केलं. बरं, तर मग आता तुमच्यासोबत हे जे दूध प्रकल्प आहे याच्यामध्ये कोण कोण काम करतं? आमच्या याच्यात आम्ही दोघंच, वडील आणि मी. बरं, तुमचे वडील आणि तुम्ही, आहे की नाही? आणि तुम्ही त्याच्यामुळं हदगावला नेण्यामध्ये तुम्हाला बराच या व्यवसायामध्ये आर्थिक नफा झाला. बरं, तर मला सांगा, आता हे म्हशी आता आपल्याकडे, तर आता हे आम्हाला एक एक म्हशीची माहिती सांगा. की आता ही जी म्हैस आहे ही तुम्ही कधी आणली? ती घरीच तयार केली मसाला. ही घरीच केली का? बरं, तर आता हिचं कितवं इथं आहे तुमच्याकडं? काय 3रं वीक. 3रं वीक. आता 1-1.5 महिना हा लागला. हे वगार आहे का? वगार हल्ल्या हल्ल्या. हल्ल्या आहे का? बरं, तर आता ही काय दूध देते? 15 ते 16 लिटर. 15 ते 16 लिटर. तर आता समजा असं धरू की आता तुम्ही घरी, तर शेतकरी पुत्रांनो बघू शकता, यांनी घरीच ही म्हैस तयार केलेली आहे. तर आज रोजची हिची किंमत काय असेल? 1.5 लाखाच्या आसपास. 1.5 लाखाच्या आसपास. बरं, तर ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला किती वर्ष हिला बाळगावं लागलं? 4थ्या वर्षी पहिल्या वीक झालं. बरं, आणि तिथून पुन्हा रेग्युलर चालू आहे दूध, आहे की नाही? 15-16 महिन्यांनी एकदा येईल. 15-16 महिन्यात डबल. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, घरी जे वगार तयार होते ते गाभा जाण्यात पण आपल्याला जास्त, तुम्हाला असं काही जाणवलं का? नाही, काही अडचण नाही. आणि ही जी पलीकडली म्हैस आहे ही देते 11-12 लिटर. 11-12 लिटर. 5-6 लिटर. बरं, तर ती विकत आणली का? हो, विकत आणली. बरं, कितीला आणली बरं? चांगली 85,000. 85,000ला. बाजारातून का शेतकऱ्याकडून? शेतकऱ्याकडून. बरं, म्हणजे विल्यावर आणली होती का गाभणच? विली होती का? 4-8 दिवसाची विली होती. आणि हे आपलं हे वगार घरचं आहे का? ते घरी तयार. बरं, आता किती वर्षाचं आहे? ती चालू झाली आता 3 वर्ष होत आली. 3 वर्ष. आणि त्याची आई वगैरे आहे का आपल्याकडे? हे का? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या वगारीचंच हे वगार आहे आणि यांनी पण बाळगलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे हे यांचं एक मला विशेष चांगलं वाटलं या नवतरुणाचं, की स्वतःच वगारी जे आहे ते आपल्या गोठ्यात तयार करतात आणि त्यामुळं त्यांना एक जास्त डॉक्टरची गरज भासत नाही की नाही आरोग्याविषयी. तर आता ही जी म्हैस आहे अलीकडली,
ही इथं किती इथं झाली तुमच्या इथे? माझ्याकडे तिथं आता 2 झाले, तिसरी आणि आता का पण. बरं. तर काय विकत आणली होती का ती? हो, विकत आणली. कितीला आणली होती बरं? ती आणली होती 1.25 लाख रुपयाला. 1.25 लाख. 4 वर्ष झाली आणून. बरं. तर आता सर्व तिचा म्हणजे तिच्यातून आपल्याला आर्थिक नफा जास्त झालेलाच आहे. हो. आणि दूध किती देते म्हणले? दूध देते ती 14 लिटर. बरं. ही खाली बसलेली म्हैस? ती देते 11-12 लिटर. 11-12 लिटर. बरं, बसू द्या. आणि हे विकत आणली का? हा, हे विकत आणली. कितीला आणली बरं? ती आणली होती 1,20,000. किती इथं झाली तुमच्या इथं? आपल्याकडे याच विकायला आणली, उन्हाळ्यामध्ये आणली. बरं. एप्रिलमध्ये. एक तुमच्या इथं झालं आहे की नाही? हो. बरं. किती लिटर दूध देते? 14 लिटर. 14 लिटर. बरं. 12. ही म्हैस? ती देते 12 लिटर. बरं. ही कितीला आणली विकत? 80,000 रुपये. 80,000. बाजारातून का शेतकऱ्या? शेतकऱ्याकडून. बरं. म्हणजे कितवं ईत होते तुमच्या इथे? आता 3री येते माझ्याकडे. बरं. ती पण किती देते दूध? 12 लिटर. 12 लिटर. बरं. आणि ही म्हैस? 14 लिटर. 14 लिटर. बरं. ही कितीला आणली? पार्टी आणली होती 5-6 महिन्याची तपासून. पार्टी का? हां. बरं. कितीला आणली होती ती? आणली होती 90,000. 90,000ला. बरं. आता ही विली ना? दिली नाही. हां. बरं. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हिचं वगार आहे आणि चांगली वगार सोय घेतल्यामुळे बघू शकता कशा प्रकारे वगार पण चांगले आहेत आणि यांची मेहनत तुम्हाला दाखवणं म्हणजे हे बघू शकता बारकी